खूप प्रेम आहे माझं कौशिकीवर, खूप. पण तो एक दिवस आणि आम्हा तिघांचं आयुष्यच बदलून गेलं. तुला सांगतो, आयुष्यात मागे जाऊन जर एखादी चूक व्यवस्थित करायची असेल ना, तसं जर एक चान्स मिळाला ना, तर मी त्या दिवशी माझ्याकडून झालेली चूक सुधारेन आणि परत माझं कुटुंब, माझं प्रेम मिळवेन. तसं जर झालं असतं तर सगळं जग सुखात असलं असतं ना. हा, मला मान्य आपण मागे जाऊन या गोष्टी सुधारू शकत नाही, पण या चुकांमुळे होणारे परिणाम तर आपण सुधारू शकतो ना. ही चूक सुधारावी यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो ना. निदान तशी आशा तर ठेवू शकतो सर, ठेवू शकतो ना. डोंट वरी, सगळं छान होईल, सगळं. तुमचं कुटुंब परत एकदा एकत्र येईल सर. प्लीज तुम्ही अशी होप सोडू नका. थँक्स. बॉस, तू इथे काय करतेयस? तुला युवराजच्या रूममध्ये जायचं होतं ना. हा कोण? एक बाप ज्याला आपल्या मुलीला भेटताच येत नाही, आणि एक बाप जो आपल्या मुलापासून कायम लांब राहिलाय. एक बाप आहे तो ज्याला आपल्या मुलीला भेटायचंय, तिच्या सोबत राहायचंय, तिचं लाड करायचंय, तिला जवळ घ्यायचंय, पण त्याला ह्यातलं काहीच करता येत नाही. इराचे बाबा आहेत ते. केदार, मी तुला प्रॉमिस केलंय, जोपर्यंत तुझ्या बाबांना मी भेटून देत नाही तोपर्यंत मी तुझ्या सोबत असणार आहे कायम. आज माझ्या समोर आणखीन एक मिशन आलंय. इराच्या बाबांना इराला भेटून द्यायचं. इराला तिच्या बाबांची किती गरज आहे ना, हे मी स्वतःहून पाहिलंय. माणसाची एक चूक त्याचं अख्खं आयुष्य बदलू शकते, ह्याचं जिवंत उदाहरण आहे. बॉस, आय कॅन अंडरस्टँड. तुला कोणाचंही दुःख नाही बघवत, पण आत्ता या मोमेंटला ना आपल्याला युवराजच्या विरोधात प्रूफ गोळा करणं गरजेचं आहे. माहिती आहे मला. काळजी करू नकोस केदार, उद्या तेही काम होईल. काहीही झालं तरी निशीला मी युवराजच्या जाळ्यात अडकू देणार नाही. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.